सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वागते तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एक वडील आपल्या मुलावरती संस्कार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे. विविध गोष्टींमधनं, विविध कृतींमधनं, विविध प्रयोगांमधनं ते आपल्या मुलाला चांगल्या गोष्टी शिकवायचे, त्याच्या मनावरती उत्तम उत्तम संस्कार करायचे. एके दिवशी त्यांच्या घरामध्ये शिरा बनलेला होता. वडिलांनी एक प्रयोग करायचं ठरवलं. वडिलांनी 2 वाट्यांमध्ये शिरा भरला. त्या दोन्ही वाट्या शिऱ्याने भरलेल्या घेऊन ते त्या मुलापुढे गेले. मुलाला म्हणाले की तुला यातली जी वाटी आवडेल ती तू घे आणि त्यातील शिरा खा. मुलानं त्या दोन्ही वाट्यांकडे पाहिलं. एका वाटीमध्ये जो शिरा ठेवलेला होता त्या शिऱ्याच्या वरती एक काजू आणि एक बदाम अतिशय आकर्षक पद्धतीने ठेवला होता. तर दुसऱ्या वाटीमध्ये केवळ शिराच होता. स्वाभाविकच ज्या वाटीतील शिऱ्यावरती काजू आणि बदाम ठेवलेला होता त्या वाटीकडे त्याचं मन आकर्षित झालं आणि त्यानं ती वाटी उचलली. सर्वप्रथम तर त्यानं त्यावरचा काजू आणि बदाम हे खाल्लं. त्यानंतर मग तो शिरा खाऊ लागला. 2 घास खाल्ले, 3 घास खाल्ले, पण मग पुढे पूर्ण शिरा खाऊन होईपर्यंत एकही काजू किंवा एकही बदाम त्या शिऱ्यामध्ये त्याला मिळाला नाही. त्याच वेळेला त्याचं लक्ष वडिलांच्याकडे गेलं. वडिलांनी त्या दुसऱ्या वाटीतील शिरा खायला सुरुवात केलेली होती. त्या वाटीतील शिऱ्याच्या वरती जरी बदाम किंवा काजू नव्हता तरी देखील 1-2 घास खाल्ल्यानंतर मात्र त्या शिऱ्याच्या आतमध्ये खूप सारे बदाम आणि खूप सारे काजू होते. मग तो मुलगा वडिलांना म्हणाला की मी खरोखरच ही वाटी घ्यायला पाहिजे होती. वडील शांतपणे हसले आणि त्याला म्हणाले, बाळा, ह्यातून एक गोष्ट तू कायमची लक्षात ठेव. आयुष्यात कित्येकदा असे प्रसंग येतात की ज्या वेळेला आपल्याला 2 गोष्टींमध्ये निवड करायची असते. वरवर एखादी गोष्ट आपल्याला छान वाटते, त्यावेळेला आपण त्या गोष्टीची निवड करतो, पण कदाचित दुसरी गोष्ट जी आपल्याला वरवर छान वाटत नसते, वरवर आपल्याला आवडत नसते, पण ती आपल्यासाठी कदाचित चांगली असू शकते. पुढे काही दिवस असेच निघून गेले. काही दिवसानंतर पुन्हा एकदा त्या घरामध्ये शिरा बनला. यावेळेला देखील वडिलांनी पुन्हा तोच प्रयोग केला. पुन्हा एकदा 2 वाट्यांमध्ये शिरा भरला आणि त्या मुलाच्या समोर नेऊन ठेवला. पुन्हा एकदा ते मुलाला म्हणाले की यातून तुला जी आवडेल ती वाटी तू घे. याही वेळेला एका शिऱ्याच्या वरती एक काजू आणि एक बदाम होता, तर दुसऱ्या वाटीमधला जो शिरा होता त्याच्यावरती कुठलाही काजू किंवा कुठलाही बदाम नव्हता. गेल्या वेळेचा अनुभव त्या मुलाच्या पाठीशी होताच, त्यामुळे यावेळेला त्याने निवड करत असताना ज्या शिऱ्यावरती कुठलाही काजू किंवा बदाम दिसत नाहीये ती वाटी निवडली. 1-2 घास खाल्ले, पूर्ण वाटी संपत आली, पण तरी देखील आतमध्ये सुद्धा एकही काजू किंवा एकही बदाम दिसला नाही. त्या उलट वडिलांनी ज्या शिऱ्याच्या वरती काजू आणि बदाम होता ती वाटी घेतली. वरचा काजू आणि बदाम खाल्लाच, पण जेव्हा ते शिरा खाऊ लागले त्यावेळेला त्या शिऱ्यामध्ये पुन्हा काजू आणि बदाम होते. मुलगा वडिलांना म्हणाला, यावेळेला मी कदाचित ती वाटी घ्यायला पाहिजे होती. वडील पुन्हा एकदा शांतपणे हसले आणि मुलाला म्हणाले की बाळा, यातूनही तू एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. आयुष्यात कित्येक वेळेला एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर पुन्हा तशीच गोष्ट पुढच्या वेळेला घडते, पण कदाचित या वेळेला ती गोष्ट तशीच घडेल असं नाही. गेल्या वेळी एखाद्या गोष्टीमधनं आनंद झाला किंवा गेल्या वेळी एखाद्या गोष्टीतनं दुःख झालं, त्याच प्रकारचा आनंद, त्याच प्रकारचं दुःख पुढच्या वेळेला त्या घटनेमधनं मिळेलच याची खात्री ठेवू नकोस. कदाचित पुढच्या वेळेला परिस्थिती ही वेगळी असू शकते. त्यानंतर असेच काही दिवस गेले. पुन्हा एकदा त्या घरामध्ये शिरा बनला. यावेळेला देखील वडिलांनी पुन्हा तोच प्रयोग केला. 2 वाट्या घेतल्या, दोन्ही वाट्यांमध्ये शिरा भरला आणि त्या मुलाच्या समोर ठेवला. याही वेळेला ते मुलाला म्हणाले की तुला जी आवडेल ती वाटी तू यातनं घे. मुलाच्या समोर 2 वाट्या होत्या, दोन्ही वाट्यांमध्ये शिरा भरलेला होता. एका वाटीतील शिऱ्याच्या वरती काजू आणि बदाम ठेवलेले होते, तर दुसऱ्या वाटीतील शिऱ्याच्या वरती कुठलाही काजू किंवा कुठलाही बदाम नव्हता. यावेळेला करायचं काय अशी क्षणभर त्याच्या मनाची संभ्रमावस्था झाली. मागच्या दोन्ही वेळचे अनुभव त्याच्या आता पाठीशी होते, पण यावेळेला कुठलीही वाटी निवडण्याची त्यांनी कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. तो क्षणभर शांत राहिला आणि नंतर वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही माझे वडील आहात. तुम्ही माझ्यासाठी या दोन्ही शिऱ्याच्या वाट्या आणलेल्या आहात आणि आता मला या वाट्या निवडायला सांगत आहात, पण मी आता हे सर्व तुमच्यावरती सोपवतो. माझ्यासाठी चांगलं काय आहे हे वडील म्हणून तुमच्याशिवाय कोण जाणू शकणार आहे. तेव्हा तुम्हाला जी वाटी माझ्यासाठी योग्य वाटती ती मला द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. वडिलांनी मग शांतपणे हसून त्या 2 वाट्यांपैकी एक वाटी घेतली आणि त्या मुलाच्या हातामध्ये दिली. त्या वाटीमध्ये असलेल्या शिऱ्याच्या वरती जरी एकही काजू किंवा एकही बदाम दिसत नसला
तरी देखील जेव्हा तो मुलगा शिरा खाऊ लागला तेव्हा त्या शिऱ्याच्या आतमध्ये कित्येक काजू आणि कित्येक बदाम होते. मुलगा आनंदाने शिरा खात होता आणि वडील अत्यंत समाधानानं त्याच्याकडे पाहत होते. मुलाचा शिरा खाऊन झाल्यानंतर वडील शांतपणे हसून त्याला म्हणाले, बाळा, पहिल्या 2 वेळच्या प्रसंगामधनं काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे तर तुला चांगलंच ठाऊक झालेलं आहे. कित्येकदा आयुष्यामध्ये एखादी चांगली वाटणारी गोष्ट जी आपल्याला प्रत्यक्षदर्शी ही खूप छान वाटते, चांगली वाटते, तर दुसरी गोष्ट तितकीशी चांगली वाटत नसते. पण कदाचित ती चांगली न वाटणारी गोष्टच आपल्यासाठी चांगली असू शकते. तर दुसऱ्या प्रसंगामध्ये तू हे शिकलास की प्रत्येक वेळेला ज्याप्रमाणे मागच्या वेळी एखादी गोष्ट घडली, घटना घडली किंवा तशी फळं मिळाली, तशी प्रत्येक वेळेला त्या घटनेमधनं मिळतील असंही नाही. आणि आजच्या प्रसंगातनं म्हणशील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कित्येकदा आपल्या पाठीशी अनुभव असतात, कित्येकदा ते अनुभव संमिश्र स्वरूपाचे असतात. एका वेळेला असा अनुभव आलेला असतो, दुसऱ्या वेळेला तसा अनुभव आलेला असतो. त्यामुळे आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, असे काही प्रसंग घडतात की ज्यावेळेला काय निर्णय घ्यायचा, आपल्यासाठी योग्य काय अयोग्य काय याची परीक्षा करणं हे आपल्याला अशक्य असतं. अशा वेळेला अतिविचार न करता जे काही आहे ते प्रार्थना करून त्या परमपित्या परमेश्वरावरती सोडून द्यायचं. आपल्यासाठी काय चांगलंय काय वाईट आहे ह्याची कदाचित आपल्याला परीक्षा करणं त्या क्षणाला अवघड असतं. पण आपल्यासाठी जे काही चांगलं असतं, जे काही योग्य असतं ते त्यानं आधीच ठरवून ठेवलेलं असतं. तो परमपिता परमेश्वर आपल्यासाठी जे काही करेल ते योग्यच करेल ही भावना फक्त मनामध्ये ठेवायची आणि आपलं कर्म, आपलं कर्तव्य करत राहायचं. आपल्या कष्टाचं आणि आपल्या कर्माचं फळ तो निश्चितच देतो. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.